तर चला सलामीचे फलंदाज आपण येत असताना पाहतोय जे बजरंग चिंचवली संघाचे अजित पाडेकर आणि सोबतीला श्रीकांत मुकणे. 3 ओव्हरचा मुकाबला आहे प्रेक्षको. उपांत्य फेरीचा मुकाबला आहे. टॉप 3 मध्ये जाण्याचा मुकाबला आहे. बघायचं आपल्याला कोणता संघ बाजी मारेल. निमित्त आहे जय महाराष्ट्र मित्रमंडळ भोईरगाव आयोजित भोईरगाव चषक 2024 आणि फक्त काही अंतिम टप्प्याची सामने शिल्लक आहेत ग्रँड फायनलसाठी. आपण या ठिकाणी सलग 3 दिवस आम्हाला साथ देतात. आपले नक्कीच शतशः आभार. पाहुणे सुद्धा येत आहेत आमच्या या मंचकावर. आपलं हार्दिक स्वागत पाहुणे. आणि सोबतीला आमचे रोहित भोईर सुद्धा आहेत. पहिला चेंडू मार्गस्थ होत असताना प्रथमेश कडून सामना करेल श्रीकांत मुकडे. नॉन स्ट्राईकला अजित पाडेकर. फिल्डिंगची जमावट, फ्लाइंग स्लिप, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट कव्हर, मिड ऑफ अँड शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. लॉंग ऑन आहे ऑन साईडला प्रतीक विषय. यावेळेला ऑन साईडला तटवलाय. छान पद्धतीने टर्न केलं, गिरकी घेतली, चेंडूला फिरकी दिली. क्षेत्ररक्षक पोहोचला सुद्धा होता परंतु झेल पर्यंत पोहोचू शकले नाही. झेल पडला नाही हातामध्ये, खाली पडला. आणि त्या दरम्यान श्रीकांत मुकडेने शांत पद्धतीने संत सावध सुरुवात करत असताना झकास पद्धतीने 2 धावा पूर्ण केल्या. श्रीकांत ऑफ द मार्क. धावसंख्या जे बजरंग चिंचोली संघाची पहिल्या चेंडूवरती 2. 3 षटकांमध्ये किती धावा करेल बघायचं आहे. कारण आता स्पर्धा रोमांचक होण्याच्या मार्गावरती आहे. आता स्पर्धेचं क्रिकेटचं प्राज्वल्य, जाज्वल्य, चित्तथरारकता, रोमांचकता, सौंदर्य सर्व आपल्याला लुटायला मिळणार आहेत. हे सर्व डोळ्यांचं पारणं फेडणारा आता खेळ आपल्याला लुटायचा आहे, आपल्या डोळ्यामध्ये समाविष्ट करायचा आहे. कोण स्वप्न पूर्ण करेल. या ठिकाणी गोलंदाज कमबॅक करतोय. 2 धावा दिल्या आधीच्या चेंडूवरती आणि हा चेंडू बाहेर टाकला सुसाट वेगाने. चांगला पेस आहे बॉलरचा. जो पाहतोय आपण प्रथमेश आहे, जो प्रथम येतो नेहमी बॉलिंग मार्क वरती. आणि 2 चेंडूंमध्ये फक्त 2 धावा खर्च केला. माझ्यासोबतीला पुन्हा एकदा व्हॉइस ऑफ पीटीसी मिस्टर योगेश सर. धन्यवाद मनोज कारवे सर. जबरदस्त सुरुवात या ठिकाणी आपण पाहतोय. प्रथमेशच्या वतीनं पहिल्या चेंडूवरती जरूर 2 धावा आल्या, परंतु लगेचच त्याने पलटवार केला. डॉट चेंडू तिथे मात्र टाकला आणि आता मात्र इनफिल्डच्या डोक्यावरून हा क्लास आहे श्रीकांतचा. अतिशय सुंदर इस्टाकावर त्या दिशेनं येतोय चौकार. योगी सर, जितकं सौंदर्य आपण क्रिकेटचं लुटलं 3 दिवसामध्ये मागच्या, ज्यामध्ये खेळाडूंनी उत्तम साथ दिली, चांगल्या संघाने चांगली कामगिरी केली, प्रत्येक खेळाडूंनी चोख कामगिरी बजावली. त्यामध्ये मी अजयला विसरणार. डीजेने पूर्ण रंग भरलेत आणि डीजे अगदी नव्या रूपामध्ये आला. आपला अजय डीजे भावेश त्यांनी सुद्धा नक्कीच चांगली साथ दिली. नक्कीच ही साथ आपण विसरू शकत नाही. नक्कीच हा चांगला उगवता डीजे तारा आहे. येणार त्याच्या काळामध्ये चांगलं चांगलं ते आपण शुभेच्छा देऊया. परंतु त्यांनी खूप मजा आणली आणि मैदानामध्ये मजा सुरू झाली. छान फटका सदरा श्रीकांतने. धावसंख्या गेली 6 वर. निश्चितपणे अजयबद्दल अजून एक मी उल्लेख गोष्टीचे नक्कीच या ठिकाणी करणार आहे, परंतु या चेंडू नंतर त्याचा आपण उल्लेख करू. हो, गिरकी देत असताना फटका केल्याचा प्रयत्न केला. चेंडू हवेत होता, झेल पकडला, परंतु क्राऊड झेल होता. डायरेक्ट हिटची सुद्धा संधी होती. हो हो, इथे मात्र पुन्हा मात्र विकेट धोक्यात. ओ माय गॉड, काय घडलं पहा मैदानाच्या आतमध्ये. एकाच चेंडूवरती दुसऱ्यांदा तिथे संधी मिळाली आणि फलंदाज आय थिंक श्रीकांत मुकणे रनआउटच्या स्वरूपात मात्र बाद झाला. हा चर्चा सुरू होती अजयची, डीजे अजय भावेश. निश्चितपणे त्यांनी सुद्धा मात्र आपल्या कारकिर्दीमध्ये जो सिस्टीम आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी मात्र भरपूर काही बदल केला. आणि जशी 15 वर्ष या स्पर्धेला झाली कारवे सर, आणि पहिल्या पर्वापासून अजय अर्थात पहिले त्यांचे वडील असायचे, आता मात्र ते स्वतः सांभाळतायत आणि तेव्हापासून या स्पर्धेला लोक देण्याचं ते कार्य करतायत. ही सुद्धा एक खूप मोठी बाब आहे. नक्कीच हॅट्स ऑफ अजय. आणि तुमच्या वडिलांना सुद्धा आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो की पहिल्या पर्वापासून ते आतापर्यंत आहे जोडले गेले आहेत. मी म्हणतो की येणाऱ्या पुढच्या 15 वर्षापर्यंत सुद्धा जोडला जाईल अजय, याबद्दल शंका नाही. पण मैदानामध्ये काय जबरदस्त तो ट्रॅक आणि फील्ड येऊन पाहायला मिळाला. जवळपास प्रत्येक विषय लांब होता, पण बाकी 10 खेळाडू जमा झाले होते ते विकेट प्राप्त करण्यासाठी. पूर्णपणे एकत्र झाले होते. जसं काय पण हल्लाबोल झाला होता. किती चान्सेस मिळाले आणि सेकंड चान्समध्ये रनआउट केलं. श्रीकांत मुकडेला परतावं लागलं डगआउटमध्ये. धावसंख्या 7 असताना विकेटचं पतन झालं. नवीन फलंदाज मैदानामध्ये मिस्टर ऋतिक. पाहूया ऋतिकची मात्र इथे या ठिकाणी कडक बॅटिंग पाहायला मिळेल का. पाहू शकाल सुरुवात तर श्रीकांतने काय सुंदर करून दिली आपल्या संघाला, परंतु म्हणतात ना की
एखाद्या छोट्या माशासाठी मात्र जर आपला वडका जर जहाज बुडत असेल तर खूपच नुकसान होत असतो आपल्या साथीदारांना आणि तेच घडलं त्या ठिकाणी एका रिक्स उचलली एका धावेसाठी आणि त्याचा नुकसान झाला तो म्हणजे चिंचवली संघाला. प्रथमेश पुन्हा एकदा फोर द विकेटनं पुन्हा लिडिंग आहे. चेंडू अभेद रक्षक चेंडूच्या खाली आणि जसा ऋतिक आला मैदानाच्या आतमध्ये तसा मात्र माघारी परतला. दुसरा धक्का लागतोय चिंचवली संघाला. केला गोलंदाजाने जेव्हा चेंडू रिलीज केला प्रेक्षक आपण रिप्ले पाहिला असेल एसके एंटरटेनमेंटच्या माध्यमातून की दोन बोटांचा जास्त वापर केला रिलीज करताना. तो ऑफ कटर होता. हाफ वॉली बॅटला लागला. ऑफ कटर असल्यामुळे चेंडू टर्न झाला आणि बॅटच्या एजला लागून चेंडू फ्लाय झाला होता. त्या दरम्यानमध्ये मस्त पद्धतीने झेल टिपला एसटीच्या मागे विकेट किपरने आणि या ठिकाणी 2 धक्के दिले. एका पाठोड्या धक्क्यातून सावरेल का या ठिकाणी नवीन फलंदाज येतोय अजितच्या सोबतीला मिस्टर रवी. सर्वात जुना खेळाडू अनुभवी खेळाडू त्याच्याकडे अनुभवाची शिदोरी त्याच्या पाठीशी आहे आणि सोबतीला अजित सारखा खंदा सहकारी आहे तर नक्कीच ही जोडी जमली पाहिजे योगी सर जेणेकरून हा सामना मोठा झाला पाहिजे कारण हाय स्कोरिंग मॅचेस बघायला जास्त आवडत असतात. हो निश्चितपणे आणि तसाही स्वतः संघनायक आहे रवीचा आपण विचार केला तर आणि संघनायकाप्रमाणे तुम्हाला त्या ठिकाणी खेळ करावा लागेल परंतु फटका हवेत केलाय. पहा मिड ऑफचा शत्रक्षक जयेश विष पाठमोऱ्या गेला होता. जर हा झेल पकडला असता तर आपण जे पहिले 2 झेल पाहिले त्या यादीमध्ये जयेश विषेचा निश्चितपणे नाव नोंद केला असता. दरम्यान या ठिकाणी ज्यांनी कालचा दिवस गाजवला आपल्या वेगानं आपल्या क्रिकेटानं आपल्या स्वभावानं असे आमचे प्रिन्स ऑफ भिवंडीचे विवेक शेलार या ठिकाणी त्यांचं शुभागमन झालेलं आहे. वेलकम विवेक शेलार आणि त्यांच्या सोबतीला पाहू शकाल टायगर त्रिशूल ठाकरे. सुस्वागतम स्वागतम स्वागतम विवेक अँड त्रिशूल ठाकरे. परंतु झेलचा काय लाजवाब प्रयत्न केला असं वाटतं की आपण एका बर्फाचित प्रदेशामध्ये स्केटिंग करतात आता स्केटिंगवाले उलटे सुलटे फिरत असतात तसा तो जसं का पायाला स्केटिंग आहे असं वाटलं मला जयच्या. काय जबरदस्त त्याची नजर होती. गोल गोल फिरला परंतु शेवटी थोडासा बॅलन्स त्याचा कमी पडला. चेंडूपर्यंत हात पोचले नाही परंतु त्याचा प्रयत्न नक्कीच देखण्याजोगा होता. नक्कीच हॅट्स ऑफ जयेश यू डन वेल फॉर दॅट कॅच. धावसंख्या इथे जाऊन पोहोचलेली आहे म्हणजे 2 गडी बाद 9 वरती टीम जय बजरंग चिंचवली. आणि हे सर्व धडे आपल्या वडिलांच्या माध्यमातून तो घेत असतो कारण आपण पाहिलं की वापाल्या गावातील बिरबल विषयी तुम्हाला खेळाडू म्हणून कार्यसर निश्चितपणे माहिती असतील आणि त्यांचे जे सुपुत्र आहेत आपण पडग्याला आपण एकत्र जेवण केलं होतं त्यांच्यासोबत. हा आणि त्याचमुळे मात्र नक्कीच त्याच्या खेळामध्ये सुद्धा मात्र भरपूर बदल होताना आपण पाहतोय. जबरदस्त प्रयत्न आपण पाहिले त्याच्याकडून आणि एका षटकामध्ये फक्त 9 धावा 2 गड्याच्या मोबदल्यात दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय प्रत्येक विषय. पाहू शकला ऑन साईडला अगदी बॅटच्या टोला चेंडू मात्र परचेस झालाय. पाहू शकला अगदी मिड विकेटला चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय. आकाश आहे त्या ठिकाणी फेक सुंदर फायला मिळाली. एकच धाव आणि धाव फलक आता मात्र डबल फिगर मध्ये आपण पाहतोय. पहिल्या इनिंग ब्रेकमध्ये आपण ड्रॉ सुद्धा करणार आहोत आणि पहा ड्रॉ असा असेल जे क्वालिफाय संघ झालेले आहेत त्या संघनायकांना आम्ही ड्रॉ उचलण्याची संधी देऊ म्हणजे अगदी फेअर ड्रॉ असणार आहे. कारण ही स्पर्धा आपण जर पाहिली तर डिसिप्लिन स्पर्धा आहे शिस्तबद्ध स्पर्धा आहे. कुठल्याही संघाच्या बाजूने कुठल्याही प्रकारचा मात्र त्या ठिकाणी कोणाची बाजू घेतली जाणार नाही. परंतु या ठिकाणी विकेटवरती विकेट्स बॅटची कडा होती रक्षकाने पकडला जे कॉट बिहाइंड प्रतीकला मिळाली सफलता आणि खिलाडू कक्षामध्ये पसरला सन्नाटा. तुम्ही सन्नाटा म्हणाले आणि मला एके हंगल साहेब आठवले. इथनं सन्नाटा क्यों आहे भाई असं त्यांचा डायलॉग खूप सुप्रसिद्ध झाला होता. अनेक पिक्चरमध्ये काम केलं त्यांनी परंतु आता त्यांची थोडीशी दुर्दशा झाली मुंबईमध्ये. हरकत नाही आपला तो विषय नाही. धावसंख्या इथे 10 वर आहे. 3 गडी बाद झालेत. 3 धक्के लागले त्या धक्क्यातून सावरेल का अजून अजित पाडेकर मैदानामध्ये आहे. त्यासोबतीला आता नवीन फलंदाज अतिक आलाय. अतिकला आता पूर्णपणे अस्तिकला आता पूर्ण पद्धतीने चांगल्या पद्धतीने इथे नास्तिक बनावं लागेल आणि इथे जी शांतता पसरली ती भंग करावी लागेल कारण ती गरज आहे. आता काळाची गरज आहे. बघायचं आपल्याला कशी कामगिरी करेल. राहून दे. आला रे आला अस्तिक आला आणि चेंडू निघून गेला. लॉंग ऑनच्या वरून षटकार
हस्तिक आला आणि त्यांच्या पाठीरंग्या चेहऱ्यावरती सुद्धा आपल्याला आता हसू पाहायला मिळतोय, कारण ज्या फडक्याची मात्र नित्यांत आवश्यकता होती तो फडका किती इझिली तो त्यांनी मात्र त्या ठिकाणी ड्राय केलाय. पहा, चेंडूला येऊ दिलं, फक्त चेंडूला मिडलिंग केलं. स्टार्ट खूप छान होता, बॅटचा फ्लो खूप छान होता आणि त्याच अनुषंगाने लॉंग ऑन सीमारेषा त्यांनी सहजपणे त्या ठिकाणी ओलांडली. हो नक्कीच उंचीचा फायदा घेतला आणि बॅकलिप सुद्धा हाय वापरली त्या ठिकाणी. बॉटम टू टॉप अशी बॅट फिरली आणि छान टायमिंग होतं. फक्त बॅट व्हर्टिकल मध्ये फिरवली, जसे जसे 180 डिग्री मध्ये फिरवली जाते आणि मस्त पद्धतीने षटकार तो सजवला. धावसंख्या फुलली. यावेळेला टर्न केलाय, हा पंपूल केलाय शेताच्या त्या ठिकाणी. प्रत्येक नव्हे तर अथर्व विषय आमचा स्कोरर आहे आणि तो आता मैदानामध्ये तिकडे कामगिरी करतोय. धावसंख्या 1 ने पुढे. षटकारानंतर सिंगल आणि 17 वरती जाऊन पोहोचले 3 गड्याच्या मोबदल्यात. परेश भोईर पहा अगदी जवळून जाऊन मात्र या ठिकाणी या स्पर्धेचं निरीक्षण करतोय. अफाट मेहनत त्याची राहिली या स्पर्धेसाठी आणि चेहऱ्यावरती गोड स्माईल आहे, कारण 15वा जो पर्व आहे तो सुद्धा मात्र चांगल्या पद्धतीने मात्र सफल झालेला आहे, पार पडलेला आहे. आणि या ठिकाणी आता मात्र अजित ऑन स्ट्राईक वरती आहे. भरपूर वेळानंतर त्याला मात्र स्ट्राईक मिळाली. हो, परंतु त्याचा मात्र स्वागत केलाय यॉर्करनं. पहा, स्वतः गोलंदाज फॉलो थ्रो मध्ये अडवतोय. डायरेक्ट हिट, फलंदाज फिट, अस्तिक रनआउटच्या स्वरूपात बाद झालाय. प्रतीक विषय भुकेलेला वाघ आहे की काय. संधी काय त्यांनी जबरदस्त या ठिकाणी साधली आणि नॉनस्ट्राईक एटचा फलंदाज त्या ठिकाणी बघतच राहिला. काही इंच शिल्लक होते आणि पंच शानू सरांना सुद्धा हॅट्स ऑफ सर, किती जबरदस्त निर्णय दिला, अचूक निर्णय दिलेला आहे. आपण पाहिलं सर रिप्लेमध्ये की काही सेंटीमीटर अलीकडे बॅट ग्राउंडेड झाली आणि उंच पुऱ्या प्रतीक विषयने चेंडू डायरेक्ट थ्रो केला, डायरेक्ट इन टू द स्टंप आणि नेमबाजमध्ये सुद्धा प्रावीण्य प्राप्त केलंय प्रतीक विषयने. म्हणून तो चांगला क्रिकेटचं प्रतीक आहे. जसं आपल्यामध्ये विवेक शेलार बसले, जसे त्रिशूल बसले, तसे प्रतीक विषय सुद्धा जबरदस्त क्रिकेटर इथे होऊ पाहतो आणि झालाय सुद्धा. यावेळेला आपण पूल केलाय, उडवलाय ऑन साईडला. गॅप मिळेल का त्या ठिकाणी. अथर्व विषय वेगाने सुद्धा आला आणि फेकी करेपर्यंत धाव मिळते 1. धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 18 वरती. 3 गडी बाद झाले, पण ही भागीदारी चांगली सुरू झाली आहे अजितच्या सोबतीला. अजित जास्त चेंडू खेळला नाही योगी सर आतापर्यंत, जो स्ट्राईकला आलाय. हो, नक्कीच त्याला स्ट्राईक देण्याचा प्रयत्नच तिथे मात्र झाला नाही आणि त्याचमुळे मात्र पाहतो की कुठेतरी वेगाने धावा आल्या नाही. एक पारितोषिक आमच्यापर्यंत आलेलं आहे. प्रमोद फुडसे पाहिलं तर स्क्वॉडमध्ये आहे. जर ते बॅटिंगसाठी उतरले, मग त्यांच्या बॅटमधून धाबा येत किंवा नाही येत, तरी सुद्धा त्यांच्यासाठी अर्णव बिअर बार रेस्टॉरंटचे प्रोप्रायटर किरण शेठ भोईर आणि निलेश भोईर याचकडून तब्बल 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे. अगलं वेगळं पारितोषिक आहे कारवे सर. पहा, म्हणजे याला म्हणतात प्रेम जोपासणं, मैत्री जोपासणं. हे किरण शेठ भोईर यांना परफेक्टली माहिती आहे. हो नक्कीच त्यांचा उद्देश असा आहे की मी जेव्हा माझा वेळ खर्च करून इथे येत असतो ते मी इथे प्रोत्साहित केलं पाहिजे. मी माझं त्याग करतोय, त्यांचा सुद्धा बिझनेस ते बंद करतात तिकडे आणि त्या इकडे जे येतात ते प्रोत्साहित करण्यासाठी येतात. त्यांच्यासाठी बक्षीस काही मायने ठेवत नाही, परंतु त्यांची इच्छा असते की प्रेरणा बनायची आपण सर्वांना. जर आपलं इथे नावं इथे संबोधलं जातं तर आपण सुद्धा काहीतरी देणेकरी आहोत या ठिकाणी उडवण्याचा प्रयत्न होता. आणि प्रत्येक विषय तगडा उंच पुरावर खेळाडू, चेंडू का सोडणार नाही, फेकी करतो. विकेट किपरच्या हातामध्ये जबरदस्त फॅन्टॅस्टिक थ्रो फ्रॉम प्रतीक विषय. टाळा मिळत आहेत. 1 धावसंख्या इथे पुढे सरकते. एकूण धावसंख्या झाली ती 19. 4 गडी बाद टीम जय बजरंग चिंचवली. धावांचा वेग वाढवावा लागेल आणि प्रमोद फुडसेसाठी अजून एक पारितोषिक आलेलं आहे. जर सिक्सर जर त्यांनी लावला तर मात्र परेश भोईर याचकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि त्याचा रिझल्ट सुद्धा मला आता समजलं कारवे सर की तो त्यांच्या सख्या मामाचा मुलगा आहे. म्हणजे रणनीती पहा, आपले घरचे पैसे घरातच राहणार आहेत, ही चांगली संकल्पना आहे. ओ, फटका हवेत केला, पंच केला, मात्र पॉइंटच्या डोक्यावरून आउटफील्ड फास्ट आहे. चेंडूने गिरकी घेतली आणि गिरकी घेत असताना चेंडू पहा अगदी सीमेरेषे लगत स्टॉप केला जातोय. 2 क्षेत्रक्षक चेंडू शोधतायत आणि या शोधता मात्र त्या ठिकाणी फलंदाजाने सुद्धा 3 धावा शोधल्या आणि प्लस पॉइंट पहा अजित पाडेकर ऑन स्ट्राईक वरती आहे. धावफलक्यावरती 22 धावा जोडल्या गेल्या. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. कारण सर धावसंख्याकडे आपण लक्ष वेधलं तर फाईट बॅक करण्यासाठी चांगले आहेत आणि येणाऱ्या 4 चेंडूमध्ये किमान 2 मोठे फटके आले तर सामना चांगला होऊ शकतोय. हो नक्कीच. मी तर धावसंख्या 35च्या आसपास पाहतो या ठिकाणी. अजून 4 चेंडूमध्ये 35च्या आसपास जाऊ शकते, म्हणजे अजून एक 12-13 धावा जोडायच्या आहेत. पण तो त्या 2 फिल्डरने थोडीशी चुकी केली, एकमेकांकडे चेंडू ढकलत होते. त्या दरम्यान 3 धावा लुटल्या, पण तो त्यानंतर कमबॅक बघा किती जबरदस्त आहे गोलंदाज जयेशचं. हाच तर अभ्यास आहे जयेशचा.
उंची कमी आहे परंतु कीर्ती त्याची महान आहे म्हणून तो धडे घेतोय आणि चांगली त्या ठिकाणी कामगिरी केली. बँकमध्ये कामाला असताना सुद्धा तो जेव्हा उतरतो मैदानामध्ये तेव्हा तो 100% देत असतो आपल्या संघासाठी. हो निश्चितपणे मागील स्पर्धेचा नक्कीच त्याचा मी उल्लेख करेन, परंतु या ठिकाणी पहा बॅक टू बॅक बीट होतोय बीसीसी बोर्ली संघाच्या विरोधात. जयदुर्ग चषकामध्ये अंतिम सामन्यामध्ये वैयक्तिक 37 धाबांची त्यांनी तुफानी केली साकारली होती. 52 धाबांचा पाठलाग करताना त्या धाबा आपण अजित पाडेकरच्या बॅटमधून पाहिल्या आणि या क्वार्टर फायनलमध्ये पहा या ठिकाणी पूर्णपणे आता स्ट्रगल करतोय, परंतु याचा मी पूर्ण श्रेय देईन जयेश विशेला. पाहू शकाल तिसऱ्या षटकासाठी त्याला मात्र त्या ठिकाणी बोलवलं गेलं. प्रेशरवाला षटक होता परंतु त्याने कुठलाही प्रेशर आपल्या गोलंदाजीवरती घेतला नाही. जो नैसर्गिक त्याचा केला आहे तो प्रस्थापित करतोय आणि अजित पाडेकर सारख्या फलंदाजाला त्यांनी शांत ठेवला आहे. एक जमीची बाजू. आता मात्र अल्टीपल्टी फटके खेळण्याचा प्रयत्न भूलभुलैया फलंदाजी सुरू आहे. गोलंदाज चेंडू टाकतोय, यष्टीरक्षक चेंडू पकडतोय. लागोपाठचा तिसरा डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 22. नक्कीच आपण चांगला उल्लेख केला आणि ग्रामीण भाषेत तर मी म्हणू इच्छितो की इथे अक्षरशः जयेश विषय अजित पाडेकरला मामा बनवतोय. लागोवाचे 3 डॉट काढले, चौथा पण काढेल का शेवटचा चेंडू असला इनिंगसाठी. यस चेंडू उडालाय आणि त्या ठिकाणी पॉइंट आणि कव्हरच्या मध्ये झेल टिपला जातोय. अक्षरशः स्वतः जयेश सुद्धा केला होता परंतु फिल्डरने झेल टिपला आणि या ठिकाणी पाहतोय की षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्या, 4 शेवटचे डॉट टाकले आणि विकेट सुद्धा प्राप्त केली. फक्त धावसंख्या ती 22-23 लक्ष जिंकण्यासाठी जय गणेश वाफले बी संघापुढे हा क्वार्टर फायनल जिंकण्यासाठी जाऊया आपण स्टेजकडे. योगी देर निश्चितपणे आपण इनिंग ब्रेकमध्ये आहोत तर पहा ड्रॉ अशा रीतीने असणार आहेत. माझ्या हातामध्ये 3 ड्रॉ आहेत, परंतु या 3 पैकी एका चिठ्ठीवरती बाय असं लिहिलेलं आहे आणि ह्या 3 चिठ्ठ्या 3 संघटकांना आपण उचलण्याची संधी देऊ म्हणजे फेअर ड्रॉ असणार आहे. तर चालू सामन्यातील दोन्ही संघाचे 12 मॅन आहेत. या आपण इकडे या. सरस्वती स्पोर्ट खाली संघाचे संघनायक इकडे या आणि मितेश 11 कुरुन संघाचे संघनायक इकडे या. ज्या संगणकाच्या हातामध्ये बाय नावाची चिठ्ठी असेल तो भुईरगाव चषकाच्या अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल. इट्स ओके. पाहूया कोणाच्या हातामध्ये नशीब आहेत. ज्या संगणकाच्या हातामध्ये यस म्हणजे जो सामना सुरू आहे, जो संघ जिंकेल तो जय महाराष्ट्र भुईरगाव संघाच्या अंतिम या स्पर्धेमध्ये प्रवेश करणार आहे, फेरीमध्ये प्रवेश करणार आहे. म्हणजे जो सेमीफायनल सामना आहे मितेश 11 कुरुन विरुद्ध सरस्वती स्पोर्ट खालिंग. लगेच आपण नाणेफेकी संपन्न करू. म्हणजे याचा आता योगी सुरू असलेला सामना आता आपला उपउपांत्य म्हणून चालणार नाही, तो उपांत्य फेरीचा सामना सुरू आहे आणि याची विजेता तो पोहोचेल डायरेक्ट फायनल मध्ये. लगेच बघा इथे पूर्णपणे टर्न झाला आणि जो मुकाबला सुरू आहे तो तुम्हाला आता खेळायचा आहे सेमीफायनल स्टाईलने. तर टॉस बॉक्स मध्ये निश्चितपणे नितू भोईर आणि मिस्टर हबप केदार भोईर या आपण या दोघे जण या. एकामेकांना जर बॅकअप असलं तर मात्र नक्कीच तिथे तुम्ही घाबरू शकणार नाहीये. या दोघे पण या. नितू भोईर यांच्याकडून आम्हाला केकपीच लाभलेले आहे आणि तसे क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत केदारजी भोईर. दोघांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी संपन्न करणार आहोत. मितेश 11 कुरुन संघाचे संघनायक या ठिकाणी कॉल देत आहेत. काटा असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आलेला आहे छापा. केदारजी भोईर हा थन्सअप आहे तो आपण विनिंग संघाच्या संघनायकाला इथे सुपूर्त करा. आज कुछ तुफानी करते हे विवेक शिलार सुद्धा आहेत. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. दोन्ही संघाचे संघनायक माझ्या सोबतीला आहेत. टॉस जिंकला सेमीफायनलची मॅच आहे. काय दडपण वगैरे नाही, फ्रेश म्हणजे एकदम स्ट्रॉंग. काल सुद्धा विवेक शिलार तुमच्या सोबतीला होते, आज सुद्धा आहेत. काय करणार, बॅटिंग करणार की फिल्डिंग करणार की गोलंदाजी करणार? फिल्डिंग. फिल्डिंग करणार. बघ गोलंदाजी कधी करणार? फिल्डिंग न गोलंदाजी. इट्स ओके. या समोरच्या संघाला खुटपरते तुम्ही थांबवण्याचा प्रयत्न करा आणि संघामध्ये काय चेंजेस वगैरे पाहायला मिळेल? नाही, सेम. हे मग या स्पर्धेमध्ये पाहिलं तर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आपला प्रवास कसा राहिला आणि तुम्ही स्पर्धा कशा रीतीने एन्जॉय केली? खूप एन्जॉय केली. स्पर्धा खूप छान आहे. काल रात्री गावामध्ये वातावरण कसं होतं? एकदम मस्त असं वाटतं. निश्चितपणे तुला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपलं वातावरण कसं होतं? कारण तुम्ही काल क्वार्टर फायनलमध्ये आयोजक संघाला पराभूत केलं होतं, परंतु काल दत्त जयंती होती. दत्त जयंती साजरी केली की आपला वैयक्तिक जो पार्टी सेलिब्रेशन असतो तुम्ही संपन्न केला? वैयक्तिक.
बॅटिंग करायची आहे, कुठपर्यंत तुम्ही जाण्याचा प्रयत्न करणार? 40-45 धावांपर्यंत. संघामध्ये काही चेंजेस पाहायला मिळतील? नाही तर खाली संघाला पराभूत करायचं असेल तर तुमची खास गेम प्लॅनिंग काय असणार आहे, रणनीती काय असणार आहे? म्हणजे ते चांगले जो खेळ तुम्ही पहिल्या दिवसामध्ये आम्हाला दाखवला तोच खेळ तुम्ही करण्याचा प्रयत्न करणार की या महत्त्वाच्या मॅचमध्ये एक वेगळ्या रणनीतीमध्ये उतरणार आहात? 100% देण्याचा प्रयत्न. तर तुला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा. तर मित्रांनो, नाणेपैकी या ठिकाणी संपन्न झालेले आहेत. टॉस जिंकलाय सरस्वती स्पोर्ट कालिंग संघाने आणि प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला आहे. येस, थँक्यू योगी. शॉर्ट अँड स्वीट मुलाखत घेतली आणि म्हणून तर मला आज तकच्या श्वेतासिंहचा नेहमी मेसेज येत असतो की मनोज, मी योगी पाटीलची फॅन झाली आहे. खूप छान मुलाखती घेतो. तर चला मैदानामध्ये जाऊया आपण. लक्ष आहे ते 23 धावांचं जिंकण्यासाठी वाफाले बी संघाच्या समोर. पहिला चेंडू जातोय. ओ, अस्तिकचा चेंडू नास्तिक करून टाकलाय. ओ माय गॉड, फेकून दिलाय. जबरदस्त स्टार्ट. विजयाचा शंखनाद ठोकतो की काय? ठोकलाय षटकार. प्रतीक विषय ऑन फायर. जबरदस्त स्टार्ट या ठिकाणी. पूर्णपणे गिअर डायरेक्ट सावात टाकला जणू काय. पूर्णपणे मर्सिडीजचा या ठिकाणी प्रतीक विषयने हाहाकार हल्ला बॉल सुरू केलाय. पहिल्या चेंडू पासून 6 धावा. अजून एक. इट्स अ सेकंड इन अ रो. हल्ला बॉल. तोड दिया पहाड. वाघाची धाड. षटकार. पण जरा प्रतीक विषयाला सांगूया का, धावा 23च करायच्या, 230 नाही करायच्या. नाही, मी तर सांगेन की त्याचा जो नॅचरल खेळ आहे, नैसर्गिक खेळ आहे, तोच मात्र तो त्याकडे सादर करतो. आणि याच फटक्यांसाठी तर प्रतीकला आपण ओळखतोय. बुम बुम प्रतीक विषय. स्लॉग स्वेप. व्हॉट अ शॉट. गुडघ्यावर बसला आणि शॉट मारलाय त्याने कसून. सिक्सर, हॅट्रिक कंप्लीट. जे उपस्थित प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो की ही स्पर्धा थेट सिंगापूर येथे सुद्धा पाहिली जात आहे. कारण भुईरगावचेच समाजसेवक जे कार्य करतायत अमोल जाधव सिंगापूरमध्ये सध्या आहेत आणि स्पर्धा त्या ठिकाणी ते एन्जॉय करतायत. क्या बात आहे. 3 चेंडू 3 सिक्सर 360 डिग्री फलंदाजी. अजून एक मात्र मोठा फटका. चेंडू चालला या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने. एका टप्प्याच्या साह्यानं 4 धाबांसाठी हा चौकार. आणि पाहू शकाल तुम्ही तुमच्या स्क्रीनवरती अमोल जाधव उर्फ जादू सध्या आमच्या समेत ऑनलाईन आहेत आणि त्यांच्या चेहऱ्यावरती स्माइल सांगून जाते की ते सुद्धा मात्र खूपच खुश आहेत. कारण आपल्या गावातील स्पर्धेला पहा, मोठमोठे स्टावर तुम्ही पाहू शकाल. सिंगापूर. प्रशांत बजागे असले कॅमेऱ्यावरती बघ, ते सर्व काही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतील. स्कोर आर लेवल. पावलांचा बाप्पा डान्सिंग ट्रॅक. चेंडू आउट ऑफ द पार्क. आणि या ठिकाणी फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ ठरलाय ज्याने गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं, अर्थात जय गणेश वाफाले ब संघ. आमचे पाणीपोई पुरस्कार मिस्टर हर्षल भुईर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांच्या सोबतीला तुम्ही पाहू शकाल गणेश भुईर सुद्धा आलेले आहेत. त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द मॅच ची हॅट्रिक पूर्ण करणारा पहिला खेळाडू ठरलाय. त्याचं नाव आहे मिस्टर बुम बुम
प्रतीक विषे. चला प्रत्येकी आपण सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी अभिनंदन. ऋतिकजी विषे, महेंद्रजी विषे या संघाचे पुरस्कर्ते आहेत आणि अभिनंदन टीम जय गणेश वाफाले ब. लकी ड्रॉच्या माध्यमातून या संघानं थेट फायनल मध्ये एंट्री केली आणि सेमी फायनलची लढत आता मात्र या ठिकाणी सुरू होणार आहे. आणि ड्रॉ कोणी उचलला होता तर त्याचे 12 मॅन आहेत. क्या बात आहे, लकी मॅन. आणि त्याने सुद्धा मात्र सकाळीच गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं असावं आणि गणपती बाप्पाने मात्र त्यांना आशीर्वाद दिला असंच आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. तर पाहू शकाल या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच ची हॅट्रिक पूर्ण करणारा एकमेव खेळाडू या स्पर्धेमध्ये ठरला. नाव आहे मिस्टर बुम बुम प्रतीक विषे. आपण या ठिकाणी प्रथमतः स्वीट बॉक्स देऊया.